दरम्यान हाच धागा पकडत खासदार संजय राऊतांनी काल काय विधान केलं आणि त्यावर मंत्री गिरीश महाजनांनी काय टोला लगावलाय पाहूयात। कोकणातली माघार आज मी ते ट्विटवर टाकलेलं आहे आकडे सगळे। याशिवाय अजून 3 ठिकाणी यवतमाळ, वर्धा, गडचिरोली वगैरे तो भाग सगळा 150 कोटी रुपये काय माघारी आणि बिनविरोध या संदर्भातले ते व्यवहार झाले, त्यात खर्च झाला। आता काय त्यांना काय त्यांचं काहीच राहिलेलं नाही इथे। हाती गेली पोथी गेलेली आहे, त्यांना बडबड करण्याशिवाय काही दुसरा उद्योग राहिलेला नाही आहे। मी त्यांना म्हटलं 17 पैकी एखादा निवडून आणा, तिकडे मेहनत करा, पण ते फक्त बोलण्यावरच मेहनत करतात। काय बोलू काय नाही त्यापेक्षा जरा मैदानात या, ग्राउंडवर या, लोकांमध्ये जा, पण त्यांची ती मानसिकता नाही आहे। त्यामुळे त्यांच्या पक्षाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। महापालिकेत काय झालं, नगरपालिकेत काय झालं, आता काय होणार आहे, आपण बघा काय काय होईल त्यांचं पुढे। काही अंतर्गत विरोधानं जागा मागे घेतल्याने नाशिकमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री